तर मी आज निवडणुकीला जो उभा आहे तो फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी. माझा अजेंडा आहे फक्त विकास कामं करण्याची. समोरच्या उमेदवारांना काही टीका करायचं करू द्या, काही घाणेरडे आरोप करू द्या. त्यांनी काल परवा कुठेतरी त्यांच्या सोशल मीडियावर आणि एका भाषणामध्ये उल्लेख केला की खासदार आढळरावांनी संसदेमध्ये त्यांच्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारले. मी लोकसभेमध्ये 7 एप्रिल 2017 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये विचारलेला प्रश्न होता की इस्रायल आणि गोवा शिपयार्ड यांनी संरक्षण विभागाला देणारे जे काही रॉकेट्स आहेत त्याचा कराराच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती द्यावी. त्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या आहेत का? आता एवढा प्रश्न सणसळीत पानपुडी आणि गोवा शिपयार्ड याच्याशी माझ्या कंपनीचा किंवा माझा व्यवसायाचा काही संबंध नाही. मी माझी कंपनी स्व कष्टातून उभी केलेली आहे. देवेंद्रजी माझं आयुष्य डोक्यावर पाटे घेऊन भाजी विकलेली, हमाली केली रेल्वे स्टेशनवर आणि या कष्टातून माझी कंपनी उभी केली. आज मी अमेरिकेपर्यंत माझी कंपनी आहे. मला सांगायला अभिमान आहे, डीआरडीओ साठी कामं करतोय. मला अभिमान आहे, मी अशी काळी वेळे धंदे करणार नाही. परंतु आता समोरच्या उमेदवाराला त्याचा पराभव समोर दिसायला लागलाय आणि मग काय करायचं? अशा घाणेरड्या टीका करायच्या, कमरेखालच्या टीका करायच्या आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र त्या माणसानं जर चालू केलं असलं तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता त्याला थारा देणार नाही.